नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर. व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 20 तारखेपासून राज्यातील या जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू होणार आहे. मग 20 तारखेपासून राज्यातील कोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू होणार आहे? 20 तारखेपासून काय आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात, गावात, खेड्यात, वाडी वस्तीवर, शेत शिवारात जोरदार पाऊस होणार आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 20 तारखेपासून राज्यातील या जिल्ह्यात 100% वाढणार पावसाचा जोर. पण 20 तारखेपासून राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आणि या जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचा, तालुक्याचा, गावाचा, खेड्याचा, शेतशिवाराचा समावेश आहे का, आता बघून घेऊयात. बघा मित्रांनो, आता जो या ठिकाणी पॅटर्न दिसतोय, या पॅटर्ननुसार बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला कमी दाबाचा तीव्र पट्टा निर्माण होताना दिसतोय. आणि जेव्हा बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा तीव्र पट्टा निर्माण होतो, याचा 100% परिणाम आपल्या पावन मायभूमीवरती होतो. आणि लक्षात घ्या, यामुळे राज्यात पाऊस हा 100% पडतो. कारण काय, बंगालच्या उपसागरातून ढगांचा ताफा थेट राज्याच्या दिशेनं मार्गक्रमण करत असतो. यावर्षी झाले कसं की बंगालच्या उपसागरामध्ये अनुकूल परिस्थिती मोठ्या प्रमाणात निर्माण झाली नाही, म्हणून म्हणावा तेवढा पाऊस आणि सर्वदूर संततधार काही पडला नाही. पण अनुकूल परिस्थिती बघितली तर आपल्याला 20 तारखेपासून पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे. मग हा पाऊस कोणत्या कोणत्या जिल्ह्यात कोसळणार? तर प्रामुख्यानं हा जो पाऊस आहे मित्रांनो, हा पाऊस आता आपल्याला पूर्व विदर्भाकडून शिफ्ट होताना दिसेल पश्चिम विदर्भाकडे. म्हणजे पश्चिम विदर्भातले जिल्हे कोणते? तर बघा, प्रामुख्यानं बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा आपल्याला या ठिकाणी जो आहे तो 20 तारखेपासून वाढताना दिसणार आहे. याबरोबरच वर्ध्यामध्ये सुद्धा पाऊस हा जास्त पडणार आहे, नागपूरच्या बऱ्याच भागात. याचा अर्थ चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया इथं पाऊस पडणार नाही, कधी इथं पडणार आहे पण तुलनेनं कमी. त्यानंतर आपण जर बघितलं मराठवाड्याचं, तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 20 तारखेपासून जोरदार पाऊस दिसणार आहे. आणि त्यानंतर खानदेशात देखील हीच परिस्थिती आहे. फक्त एवढंच आहे की ते 20 तारखेला पाऊस हा कमी दिसेल, 21-22ला जास्त दिसेल. म्हणजे धुळे, नंदुरबार आणि आपलं त्या ठिकाणी जळगाव. त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर आजपासून पुणे, सातारा, कोल्हापूर इथं पाऊस वाढायला सुरू झाला आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे जे की बाबा नगरचा पट्टा आहे, त्यानंतर सोलापूर आहे, सांगली इथं पाऊस आपल्याला 20 तारखेपासून वाढताना दिसेल. नाशिकला 21-22 तारखेपासून पाऊस वाढेल. पुणे, सातारा, सांगली सोलापूर, कोल्हापूर इथं आजपासून पाऊस वाढेल. कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी आजपासून वाढेल. इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस हा आपल्याला 21 तारखेपासून थोडा वाढताना दिसेल. म्हणजे सिच्युएशन कशी आहे की 20 तारखेपासून राज्यातील बहुतांश भागामध्ये आपल्याला हलका ते मध्यम पाऊस दिसणार आहे. कुठं कुठं मेघगर्जनेसह जर जोरदार ते अतिजोरदार पाऊस झाला तर आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं मत आहे. तर ही होती मित्रांनो पावसाबद्दलची लेटेस्ट अपडेट की आपल्याला 20 तारखेपासून राज्यात पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे. भविष्यात पाऊस कसा कोसळणार याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ हा तर पाहितला, पण माझी शेती हे चॅनल पाहत राहा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो.
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.